नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वात प्रथम पाहूया ठळक बातम्या। अठ्ठावन्नव्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ। नाटकं ही मुलांपर्यंत पोहोचली तर बालनाट्य चळवळ बळकट होईल, ज्येष्ठ नाट्य रंगकर्मी सुलभा देशपांडे यांचे मत। अंध मूकबधीर मुलांना मदत करण्याच्या उद्देशाने झालमोन ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगच्या वतीने म्युझिक मॅजिक मस्ती का तडका या कार्यक्रमाचे आयोजन। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त शरदोत्सवाची सुरुवात। पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय चषक स्पर्धेचे आयोजन। कला, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी खरा माणूस जगणे महत्त्वाचे आहे, सहपोलीस आयुक्त अशोक धिवरे यांचे प्रतिपादन। सर्व संगीत प्रेमींना पर्वणी ठरणाऱ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला सुरुवात झाली आहे। आर्य प्रसारक मंडळातर्फे आयोजित 98व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला। या वर्षभराच्या काळात पडद्याआड गेलेल्या कलावंतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर भास्कर नाथ यांच्या शहनाई वादनाने या स्वर महोत्सवाची सुरुवात झाली। दिल्ली येथे इयत्ता 10वीत शिकणाऱ्या भास्कर नाथ याने राग मुलतानी सादर करत महोत्सवाची पहिली मैफल रंगतदार केली। यावेळी चारू दत्त फडके आणि नानक चंद यांनी त्याला तबल्यावर साथ दिली। कार्यक्रमाच्या मध्यावर पंडित कुमार गंधर्व यांचे नातू गायक भुवनेश कोमकली यांनी राग पुरिया धनश्रीने आपल्या गायनाची सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी श्याम कल्याण रागातील सावन सांजकी दूरत बंदिश गायली। यावेळी थंडीत पावसाच्या वर्णनाची बंदिश कशाला असे भाव श्रोत्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते। नंतर ज्येष्ठ बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे बासरी वादन झाले, तर बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने मैफिलीची सांगता झाली। हा महोत्सव 12 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। विविध माध्यमातून नाटकं ही मुलांपर्यंत पोहोचली तर बालनाट्य चळवळ बळकट होईल, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी व्यक्त केले। रूपवेध प्रतिष्ठानतर्फे रंगभूमीच्या प्रदीर्घ सेवेसाठी सुलभा देशपांडे यांना प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते तन्वीर पुरस्कार देण्यात आला। यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर श्रीराम लागू, प्रतिष्ठानच्या कार्यवाहक दीपा लागू, नाटककार इरावती कर्णिक, गौरी लागू आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव वझे यांनी देशपांडे यांची मुलाखत घेतली। यावेळी सुलभा देशपांडे म्हणाल्या, आज मुलांच्या डोक्यावर शिक्षणाचे ओझे लादल्याने त्यांना स्वतःला आजमावण्याची संधी मिळत नाही। नाटक जर योग्य प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर नाट्य चळवळ बळकट होण्यास मदत होईल। माझ्या लहानपणी हरिजन बालक की कथा या नाटकातील माझे काम पाहून साने गुरुजी यांनी मला आत्मविश्वास दिला, त्यातूनच मी अभिनयाकडे वळले। यावेळी नाना पाटेकर म्हणाले, नाटक किंवा चित्रपट या प्रभावी माध्यमांकडे मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन प्रेक्षक आणि कलाकारांनी पाहिले पाहिजे। यावेळी वीणा जामकर यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। अंध मूकबधीर मुलांना मदत करण्याच्या उद्देशाने झालमोन ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगच्या वतीने मॅजिक म्युझिक मस्ती का तडका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अंध आणि मूकबधीर मुलांना विरंगुळ्याचे 4 क्षण मिळावेत आणि त्यातून त्यांना मदत करता यावी या हेतूने झोलमोन ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगच्या वतीने मस्ती म्युझिक का तडका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। 2.5 तासाच्या या कार्यक्रमात जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी मानेतून आरपार तलवार, रिकाम्या सिलेंडरमधून वस्तू काढणे असे जादूचे प्रयोग सादर केले।
ते पाहून मुलांसह मोठेही थक्क झाले. याला साथ दिली होती कॉमेडी शो लाफ्टर चॅलेंजचे लोकप्रिय कलाकार श्रीकांत राव यांच्या मिमिक्रीची. याशिवाय सारेगम 2005च्या स्पर्धक गझल गायिका सुप्रिया जोशी यांच्या सुरेल गाण्यांवर मुलांनी ताल धरला होता. नवोदित संगीतकार गायक जयदीप यांनीही मुलांसाठी गाणी सादर केली. त्यालाही मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांसह मोठेही या कार्यक्रमात रंगून गेले होते. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी अंध मूकबधिर मुलांच्या कार्यासाठी वापरला जाणार असल्याचे झोलमोन ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंगच्या प्रियदर्शिनी काकडे यांनी सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त शरदोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, शहराध्यक्षा ॲडव्होकेट वंदना चव्हाण, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, सभागृह नेते निलेश निकम, रवींद्र माळवतकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 9 ते 12 डिसेंबर दरम्यान या शरदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, सध्या लोकसभेतील वातावरण ठीक नसल्याने राजकारण्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तरी शरद पवार यांचा वाढदिवस हे कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे निमित्त आहे. शरदोत्सवाची सुरुवात शहर कार्यालयापासून शोभायात्रा काढून करण्यात आली. तसेच उद्घाटनानंतर शरद संध्या या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पंडित शौनक अभिषेकी आणि देवकी पंडित यांनी बंदिशी, अभंग आणि नाट्यगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कवी योगेश जोशी यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कॉफी क्लब अंतर्गत कार्यक्रमात कवी योगेश जोशी यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या कविता सादर करून त्यांनी आपल्या कवितांची सुरुवात कशी झाली याचा प्रवास उलगडला. यावेळी धनश्री जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. मिलिंद जोशी, आनंद भावे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गप्पा मारताना जोशी म्हणाले, मला कवितेचा वारसा मिळाला तो आईकडून. महाविद्यालयीन स्पर्धेसाठी मी 2 कविता पाठवल्या. तेव्हापासून कविता लिहिण्याचा छंद मला जडला. सहजपणे कविता मला सुचत जातात आणि त्या मी लिहित जातो. पुढे ते म्हणाले, सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु या माध्यमाच्या अतिरेकापेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे नवोदित कवींना निश्चितच व्यासपीठ मिळाले आहे. यावेळी भावे म्हणाले, तरुणांनी साहित्यिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि तसेच ज्येष्ठ कवींच्या कवितांचा अभ्यास करावा. यावेळी गायक अभिषेक मरोटकर यांनी जोशी यांची अवेळी ही कविता सादर केली. मनाच्या मागे मनाची भुणभुण, आज मेहंदी तरी किमान थोडी रुजून. मनाच्या मागे मनाची भुणभुण, आज मेहंदी तरी किमान थोडी रुजून. मनाचे नकार मनाचे बहाणे, कोणत्याच प्रयत्नी सुरात येईना धून. मनाचे पर्याय मनाचे उपाय, मन म्हणे शक्य बघ तरी विचारू. मनाचे पर्याय मनाचे उपाय, मन म्हणे शक्य बघ तरी विचारू. मनाचे त्रास मनाचे सायास, मनाच्या नशिबाचे थिटेच पडे पाहू.
मनाचे त्रास, मनाचे सायास, मनाच्या नशिबाचे थिटेच पडे पांघरून, मनाची निराशा, मनाचीच समजूत, मनाची निराशा, मनाचीच समजूत, मन बसले मग सगळे आवरून. मनाचे असले खेळ, मनाची कळेना काळवेळ, मनाचे असले खेळ, मनाची कळेना काळवेळ, म्हणे कविता करा शोध मनाचा करू, म्हणे कविता करा शोध मनाचा करू. पुणे जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सभागृह नेते निलेश निकम यांच्या वतीने राष्ट्रवादी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते निलेश निकम आणि पुणे स्कूल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने 11 ते 12 डिसेंबर रोजी पुणे जिल्हा आंतरशालेय मैदानी स्पर्धा 2010 ही राष्ट्रवादी चषक या नावाने आयोजित केली गेली आहे. या स्पर्धा पुणे स्कूल्स ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संलग्नतेने कैलासवासी बाबूराव सणस क्रीडांगण सारसबाग येथे होतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत निलेश निकम यांनी दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे हेही उपस्थित होते. 12, 14 आणि 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या गटात ही स्पर्धा होणार आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाला टी शर्ट दिले जाईल. प्रथमच या स्पर्धेत सांघिक विजेतेपदासाठी शाळेला, क्रीडा शिक्षकांना तसेच विजेत्या स्पर्धकांना क्रीडा साहित्य घेण्यासाठी 3000 पासून 7000 पर्यंतची बक्षिसे देण्यात येतील. यामध्ये एकूण 50 शाळेचे 12000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. कला, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी खरा माणूस जगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहपोलीस आयुक्त अशोक धिवरे यांनी केले. सत्संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा माणूस पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राज दत्त यांना सहपोलीस आयुक्त अशोक धिवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट प्रमोद आडकर, अनुराधा फडणीस, प्रतिभा मोडक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना राज दत्त म्हणाले, शाहू मोडक यांनी माणूस या चित्रपटात पोलिसांची कर्तव्यदक्ष भूमिका आणि मनुष्याची भूमिका योग्यरित्या बजावली आहे. तन्मयता काय असते हे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. त्यांनी या क्षेत्रात जीवन घालवले आणि या क्षेत्रात समाज प्रबोधनाचे कामही केले. आज समाजाचा बिघडण्याचा वेग उतरणीला लागला आहे. हा वेग थांबवण्यासाठी विवेकानंद, महात्मा फुले, शाहू मोडक यांसारखे थोर आणि आदर्श व्यक्ती जन्माला आले पाहिजेत. पोलीस जेवढा वाईट वाटतो तेवढा तो वाईट नसतो, म्हणून त्याच्या आतला माणूस ओळखणे गरजेचे आहे. यावेळी बोलताना धिवरे म्हणाले, प्रत्येकाला आत्मपरीक्षण करता आले पाहिजे. जो आत्मपरीक्षण करतो तोच जीवनात यशस्वी होतो. यावेळी प्रतिभा मोडक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद आडकर यांनी केले.